नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला मराठी शिक्षक मनोज रामस्वामी परत एकदा हजर आहे आपल्या मॅकला ट्युटोरियल्सच्या नवीन भागासोबत. आज आपण इयत्ता 10वीचं जंगल डायरी हे प्रकरण पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपण या प्रकरणाला. डायरी हा लेखन प्रकार आहे. डायरी लिहिल्याने आपल्याला आपल्या भूतकाळात घडलेल्या घटना परत एकदा जगण्याची संधी मिळते. तर चला अतुल धामणकर यांच्या डायरीमध्ये काय लपलेलं आहे ते आपण पाहूया. अतुल धामणकर यांचा परिचय आपण करून घेऊया. प्रसिद्ध वन्यजीव संशोधक, लेखक, छायाचित्रकार. त्यांनी गेल्या 25 वर्षापासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प मध्ये वाघांचा अभ्यास केलेला आहे. राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, गुजरात मधील अनेक उत्कृष्ट जंगलांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. त्यांची वाघ, मृगकथा, नवरंगाचे घरटं, अरण्याचे अंतरंग, महाराष्ट्रातील वन्यजीवन, ताडोबा वाघांचे जंगल, जंगलाची डायरी, मर्जार कथा ही वन्यजीवन विषयक पुस्तके प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत पाठात लेखकाने जंगलच्या डायरीतील काही अनुभव सांगताना जंगलातील प्राण्यांचे निरीक्षण करताना आलेल्या चित्तथरारक प्रसंगाचे वर्णन केले आहे. तसेच वाघिणीमध्ये दडलेल्या मातृत्वाचे रोमहर्षक वर्णन आलेले आहे. या पाठात अतुल धामणकर यांनी काय केलं, त्यांच्या जंगलातल्या डायरीतील अनुभव आपल्याला सांगितलेले आहेत. प्राण्यांचे निरीक्षण करताना त्यांना आलेल्या चित्तथरारक अनुभवांचं वर्णन त्यांनी आपल्याला या पाठात करून दिलेले आहे. बाघ का निरीक्षण करते हुए जो अनुभव उन्हें आया था उसके बारे में उन्होंने इस लेसन में बताया है. तो चलिए शुरुआत करते हैं हमारे लेसन को. डायरी लिखते हुए हम हमेशा क्या करना चाहिए, जिस दिन की वो घटना है और समय वो हम नोट डाउन करके रखते हैं. इसी तरह आज का दिन कौन सा दिन था, वो दिन 27 मे 1997. वेळ सकाळी 6 ते 9:30. कोळसा परिक्षेत्र, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर. तर घटना कुठली आणि कधीची आहे, 27 मे 1997ची. वेळ आहे सकाळी 6 ते 9:30ची आणि कुठल्या भागात घडलेली आहे, कोळसा परिक्षेत्र, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर येथे. तो घटना है 27 मई 1997 की और समय है सुबह 6 से 9:30 बजे की. कोळसा परिक्षेत्र जो चंद्रपुर ज़िले में है, महाराष्ट्र के चंद्रपुर ज़िले में. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर. आज पहाटेस कोळसा विश्रामगृहातून बाहेर पडलो. गावातून डोंगे वनरक्षक आणि त्यांचे सहकारी वनमजूर येताना दिसले. वनरक्षक येताच आम्ही डावीकडे जाणारा जरीचा रस्ता धरला. समोर चालणारा वनमजूर अचानक थबकला. मी प्रश्नार्थक नजरेने पाहिले तर त्याने रस्त्याकडे बोट रोखलं. नुकतंच गेलेल्या एका मोठ्या बिबळ्याचे ताजी पावलं तिथं उमटली होती. ही एक नर असून आम्ही पोचण्याच्या तासाभराआधीच इथून गेले असावा. मी चौफेर पाहिलं पण मला तरी काही दिसलं नाही. तर आता लेखक आणि त्यांचे सहकारी हे वाघाच्या निरीक्षणासाठी जात होते. तर त्यांनी काय पाहिलं, सकाळीच ते कोळसा वनक्षेत्रात विश्रामगृहातून ते बाहेर पडले. बाहेर पडल्यावर ते जंगल सफारीसाठी जेव्हा जात होते तेव्हा त्यांना समोरून टोंगे वनरक्षक व वनमजूर येताना दिसले. टोंगे वनरक्षक म्हणजे ताडोबाचे जे वनरक्षक आहेत त्यांना टोंगे वनरक्षक असे म्हणतात. तर ते आणि काही वनमजूर हे काय येताना त्यांना दिसले. ते येताना पाहून त्यांनी लेखक व त्यांच्या सहकाऱ्यांनी छोटासा जरीचा रस्ता म्हणजे बारीक असा रस्ता धरला. पण जाताना त्यांनी पाहिलं की एक वनमजूर अचानक थांबलेला आहे.
थबकला. थबकला म्हणजे थांबला. का थांबला हे आश्चर्याची गोष्ट, कारण जंगलामध्ये काहीही कधीही कुठलाही वन्य पशु हा येऊन आक्रमण करू शकतो. त्यामुळे लेखकाने आश्चर्यकारकरित्या त्याच्याकडे पाहिले. तेव्हा त्याने बोट रोखून संकेत देऊन सांगितले. जोरात बोलला नाही, कारण जवळपास कुठले वन्य प्राणी असतील तर ते सावध होतील. त्यामुळे त्यांनी फक्त बोट रोखून म्हणजे संकेत देऊन त्यांनी सांगितलं की एक मोठ्या बिबळा म्हणजे काय, वाघाचा एक प्रकार, पॅन्थर, त्याची पावले, ताजी अशी पावले तिथे उमटलेली होती. आणि ही कधीची होती, तर हे येण्याच्या तासाभरापूर्वीचीच होती. त्यामुळे लेखकाने चौफेर म्हणजे चारी बाजूला आपली नजर फिरवली, पण त्यांना काही विशेष दिसलेलं नाही. आज सुबह ही कोळसा विश्राम गृह से जब वो बाहर निकले तो गांव से टोंगे वनरक्षक और कुछ मजदूर जो जंगल में काम करने वाले हैं वो आते हुए दिखे। तो उन्हें देखकर लेखक और उनके साथी बाजू में जो छोटा सा रास्ता था वहाँ पे आकर वहाँ से चलने लगे। पर अचानक में एक वन मजदूर मतलब जंगल में काम करने वाले लोग रुक गया। क्या हुआ ऐसे सोचकर लेखक ने उसकी तरफ आश्चर्यकारक चेहरे से देखा तो उसने सिर्फ उंगली से इशारा करके बताया कि यहाँ से अभी अभी एक चीता चला गया है और उसके पैरों के निशान वहाँ पे दिख रहे हैं और वो एक नर पशु है और 1 घंटा पहले ही वहाँ से वो निकल चुका है। ये बात उन्होंने बताई। तो उसी के आसपास होने की आशंका उन्होंने जताई, इसीलिए लेखक ने इधर उधर देखा पर उसको कुछ नज़र नहीं आया। अचानक मला जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हालचाल जाणवली. मी सगळ्यांना हातानंच थांबायची खूण केली. दुर्बीण डोळ्यांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली. तेथे एक तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळा बसला होता. पण त्याचा रंग आसपासच्या परिसराशी एवढा मिळून गेला होता की त्याची शेपूट जर हलली नसती तर तो मला मुळीच दिसला नसता. त्याची पाठ आमच्याकडे होती, त्यामुळे त्याने अद्याप आम्हाला पाहिलं नव्हतं. पण तेवढ्यात टोंगे वनरक्षकाचा पाय एका वाळक्या काटकीवर पडला आणि कट असा आवाज झाला. तिखट खानाच्या बिबळ्याने तो आवाज ऐकताच वळून पाहिलं आणि एकाच झेपेत तो जंगलात अदृश्य झाला. आता त्यांना जी शंका होती ती खरी ठरली. म्हणजे जवळपास काय होता, एक बिबळ्या होता. अचानक जंगलाच्या कोपऱ्यावर त्यांना कुठली तरी हालचाल असल्याची जाणीव झाली. त्यामुळे लेखकाने त्यांना थांबण्याचा इशारा केला आणि दुर्बीण डोळ्याला लावला आणि ती हालचाल स्पष्ट झाली. कसं तर तेंदूचं हे एक झाड आहे ज्यातून बिड्या वळवल्या जातात. तर या झाडाच्या खाली एक बिबळा बसलेला होता. बांबूमध्ये बिबळा बसला होता आणि त्याचा रंग हा आसपासच्या परिसराशी एवढा मिसळून गेला होता की तो दिसतच नव्हता. जर त्यांनी शेपूट हलवली नसती तर लेखकाला सुद्धा जाणीव झाली नसते की तिथे काही वन्य पशु आहे म्हणून. पण तो लेखकांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पाठ करून बसला होता, त्यामुळे त्यांना पाहत नव्हता. त्यामुळे त्याला निरीक्षणाची एक चांगली संधी मिळाली असं लेखकाला वाटलं. पण तेवढ्यात टोंगे वनरक्षकाचा पाय एका वाळक्या काटक्यावर म्हणजे सुकलेल्या काठीवर पडला आणि त्याचा तो तुटून कटकन असा आवाज आला. त्यामुळे तिखट कानाच्या म्हणजे चटकन ऐकणारा अशा बिबळ्याने तो आवाज ऐकताच मागे वळून पाहिला आणि लोक त्याला पाहत आहेत या भीतीपोटी तो जंगलात अदृश्य झाला. अचानक जंगल में एक तरह से थोड़ी सी हलचल जब उन्हें पहचान में आई तो उन्होंने क्या किया, अपने साथियों को इशारा करके रुकने के लिए कहा.
रुकने के बाद लेखक ने दूरबीन से वहाँ पे जहाँ से हलचल हो रही थी वहाँ का निरीक्षण किया। तो एक तेंदू के पेड़ के नीचे बाम्बू के पास एक पैंथम बैठा हुआ था। उसका रंग आसपास के इस माहौल से इस कदर जुड़ गया था कि अगर वो पूंछ नहीं हिला था तो समझ में नहीं आता कि वहाँ पे कोई बैठा हुआ है। वो लेखक को और उनके साथियों को पीट करके बैठा था, इसीलिए देख नहीं पा रहा था। तो लेखक को लगा कि अब ये एक अच्छा चांस है मुझे उसके निरीक्षण करने का। पर उतने में टोंगे वन रक्षक के हाथ से एक गलती हो गई। उसका पैर एक सूखी हुई लकड़ी के ऊपर गिरा और खट करके आवाज़ आ गया। अब शांत जंगल में आवाज़ सुनने की क्षमता बहुत ज़्यादा होती है जंगली जानवरों में। तो ये आवाज़ सुनकर उस चीते ने उनकी ओर देखा और लोगों को देखकर वो जंगल में एकदम से गायब हो गया। बिबळ्याच्या निरीक्षणाची चांगली संधी हातची गेली म्हणून मी हळहळलो. टोंगे यांना शर्मिंदा झाल्यासारखे वाटले. आम्ही लगेच पुढे निघालो. थोड्याच अंतरावर रायबाकडे जाणारा रस्ता उजवीकडे वळत होता. तो रस्ता धरला आणि जंगल आणखीनच दाट झाल्यासारखं वाटलं. इथे 2-3 नाले असल्याने झुडपांची दाटी जास्तच जाणवते. तसं त्या नाल्यांमध्ये थोडं पाणी साचून राहत असल्याने तिथं कुठल्याही वन्य प्राणी दिसण्याची शक्यता होती. त्यामुळे आता सावधपणे पाऊल टाकणं आवश्यक होतं. तर आता लेखकाला बिबळ्याची पाहण्याची, निरीक्षणाची एक चांगली संधी म्हणजे मोका गमावलो असं त्याला वाटलं. आणि हे पाहून वनरक्षक किंवा टोंगे यांना काय झालं, शर्मिंदा झाल्यासारखे लाजिरवाणे वाटले. कारण आपल्या चुकीमुळेच काय झालं, लेखकांची निरीक्षणाची संधी गेली असे त्याला वाटले. मग ते पुढे निघाले. थोड्याच अंतरावर रायबाकडे जाणारा जो रस्ता होता तो डावीकडे वळत होता. रायबा हे एक जागा आहे किंवा गाव आहे. तिकडे जाणारा जो रस्ता आहे तो डावीकडे वळत होता. तो रस्ता त्यांनी धरला आणि त्या रस्त्यावर 2-3 नाले आहेत. नाल्यांमध्ये पाणी होतं आणि पाण्याच्या शोधात वन्य पशू हे नेहमी त्या पाण्याच्या जवळपासच राहतात. त्यामुळे इथे आता सावधपणे पाऊल टाकणे हे जास्त गरजेचे होते. त्यामुळे लेखक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आता सावधपणे तेथे पाऊल टाकत होते. ही प्रश्नोत्तरे आहेत, ही लिहून घ्या. चीते के निरीक्षण की एक अच्छा मौका अब उनके हाथ से छूट गया था, ऐसे उन्हें लग रहा था. तो इसीलिए टोंगे वन रक्षक को शर्मिंदा महसूस हुई. पर फिर वो लोग आगे बढ़ गए. थोड़ी ही दूर पर रायबा की तरफ जाने का रास्ता था. वो छोटा सा रास्ता उन्होंने चुन लिया और आगे बढ़ रहे थे. उस रास्ते में 2-3 छोटे छोटे नाले थे और उन नालों के आसपास बहुत ज़्यादा घनी झाड़ियाँ थीं और ऐसी जगह पे जंगली जानवर रहने का डर ज़्यादा रहता है. तो इसीलिए बहुत ही सावधानपूर्वक उन्होंने वहाँ से कदम हिलाने की कोशिश की और बहुत ही सावधानता से वो वहाँ से चल पड़े. निकल रहे थे बाघ और जंगली वन्य पशुओं की ऑब्जर्वेशन के लिए. ही प्रश्नोत्तरे आहेत, ती पूर्ण करावी ही अपेक्षा.